पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीचं ग्राउंड कधी सुरू होणार आणि एसबीसी कास्ट त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटची सिलेक्ट करा। तर बघा मित्रांनो, आता तुमचं एसबीसी कास्ट आहे। बघा, कोणतीही गोष्ट फक्त योग्य मार्गदर्शन आणि सातत्य जर ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला भरती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। त्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ कंटिन्यू बघा। तुमचे आता एसबीसी कास्ट चालू झालेला आहे मित्रांनो, काढणं ते तुम्ही काढून घ्या, ठीक आहे। आणि फॉर्म पण लवकरात लवकर भरून घ्या। बघा, आता ग्राउंडच्या खूप चर्चा चालू आहे की या महिन्यात ग्राउंड होणार आहे, त्या महिन्यात कोणी म्हणतं मार्चमध्ये, कोणी म्हणतं जूनमध्ये होणार आहे, कोणी म्हणतं ऑगस्टमध्ये होणार आहे, कोणी म्हणतं कुठे। बघा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, तुमचं जे ग्राउंड आहे, ठीक आहे, 4 जूनला तुमचा लोकसभेचा निकाल आहे। लोकसभेचा निकाल लागल्यानंतर तुमचं ग्राउंड लगेच होणार आहे मित्रांनो, सुरुवात होणार आहे, ठीक आहे। म्हणजे जूनमध्येच तुमचं ग्राउंडला सुरुवात होऊन जाईल। बघा, असं का म्हणतोय मित्रांनो मी, कारण मित्रांनो बघा, खूप विद्यार्थी आहेत की ते म्हणतात पावसाळ्यात ग्राउंड कसं होणार आहे काय। बघा मित्रांनो, जूनमध्ये काही एवढा पावसाळा राहत नाही आणि पोलीस भरतीचं ग्राउंड ते सुरुवात करून देते। मागच्या भरतीमध्ये त्यांनी मंडप टाकून ग्राउंड सुरुवात करून दिलेली होती, तसंच या भरतीमध्ये पण होणार आहे। तर मित्रांनो पुढे बघा, विधानसभाच्या पण निवडणुका आहेत, भरपूर असे कामं आहेत की ते भरती, त्याच्यामुळे ते भरती प्रोसेस ही फास्ट प्रोसेस होणार आहे मित्रांनो, ही पोलीस भरतीची, ठीक आहे। त्यामध्ये बघा, तुमची नियुक्ती वगैरे, तुमचं पेपर, ग्राउंड ऑक्टोबरमध्ये तुमच्या पेपरची पण शक्यता आहे आणि तुमचं म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ही पूर्ण प्रोसेस दिवाळीपर्यंत आपटून जाईल मित्रांनो, ठीक आहे। म्हणून ही प्रोसेस जी आहे आता, ही पोलीस भरतीची फास्ट प्रोसेस, रिक्रुटमेंट जी नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये फास्ट प्रोसेस ही होणार आहे। त्यामुळे बघा, तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस आणि मेहनत करा, फक्त अभ्यास आणि ग्राउंड हे 2 सातत्य ठेवा। तर मित्रांनो बघा, आणि तुम्ही एसबीसी कास्ट पण व्यवस्थित काढून घ्या, लवकरात लवकर तुम्ही फॉर्म पण भरवा मित्रांनो, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की अजूनपर्यंत त्यांनी फॉर्म भरले नाही। काही जणांच्या कमेंट होता की सर माझं डॉक्युमेंट अजूनपर्यंत क्लिअर नाही आहे, 10 दिवस बाकी आहे, फॉर्म काय होईल काय नाही। तर मित्रांनो, तुमचं जे संपूर्ण जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या। तर मित्रांनो, आता काही मुदत वाढण्याची शक्यता नाहीच आहे, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म पण तुम्ही भरून घ्या मित्रांनो। बघा, असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।